ये हमारे जो माँ जो काम करते सुबह 5 बजे उठ के ये ठंडी में, ये लोगों को दूसरा रास्ता ही नहीं है। रोजी रोटी करना, घर चलाना है। यहाँ के जो थोड़े ऑफिसर्स जो बैठ के लूटी कर रहे ना, वो तकलीफ उनको मालूम नहीं हो रहा। इनको क्या है, कहीं भी गए तो एक साल पगार नहीं दिया तो भी यहीं बैठते बोल के उनको कंफर्म हो गया। ಇವತ್ತು ಧೈರ್ಯ ಮಾಡ್ರಿ, ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿರಿ, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ। ಒಂದು ವಾರ ನಾವು ಧರ್ನಾ ಕೊಡೋಣ ಅಂತ ಇವ್ರಿಗೆ ಜನ ಓಡಾಡ್ಸೋಡಿತಾರ ಜನ ಸಿಟಿ ಕಲಬುರ್ಗಿ ಸಿಟಿದಾಗ। ಇವತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಲಬುರ್ಗಿಗೆ ಒಂದು ಲಕ್ಷಣ ಬರ್ತದೆ ತಾಯಿಂದರೆ। ಇವತ್ತು ಕಸಗಳು 8 ದಿನ ಮನೆ ಎದುರು ಕೂತ್ರೆ ಆ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ MLA ಗೆ ಬೆನ್ನ ಹತ್ತುತ್ತಾರೆ ಮಂದಿ। ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೀವು ತರಬೇಕು, ಧೈರ್ಯ ಮಾಡ್ರಿ। ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಮಾತಾಡ್ಯಾರ ಅಂತಾರೆ। ನಾವು ಯಾರಿಗೆ ಅಂಜು ಮಾತಾಡೋ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ। ಇವತ್ತು ಜನರ ಜನ ಪರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡೋ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದೀನಿ। ಈಗ ನಾ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಇಬ್ಬರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ? ಜನನ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾರ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡ್ಬೇಕು? ಇವತ್ತು ನಿಮ್ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಲೀಡರ್ಗಿರಿ ಯಾಕೆ ಮಾಡ್ಬೇಕು? ಇವತ್ತು MLA ಅವ್ರು ಯಾಕೆ MLA ಇದ್ದೀರಿ? ಮನೆ ಕೊಡ್ರಿ ನೀವು। ಇವತ್ತು ಅಲ್ಲಂಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, ನಿಮ್ ಜನರು ಇವತ್ತು ಪಗಾರ ಕೂಡ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮನೆ ಕೂತ್ಕೋರಿ। ನಾರ್ತ್ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, ಇವತ್ತು ಜನರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಕ ನೀವು ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೀರಿ, ಜನ ಪಗಾರ ಕೊಡಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ। ಇವತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಲೀವ್ ಮೇಲೆ ಇದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಯಾರು ಕೇಳೋರು ಯಾರು ನಿಮ್ಗೆ? ಯಾವ ಮೇಯರ್ ಸಾಹೇಬರು ಬಂದು ಕೇಳಿದಾರ? ಯಾ ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ಬಂದಿದಾರ? ಯಾರು ಬರಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ನಾವು ಉಪವಾಸ ಇದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಕೇಳಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ಧೈರ್ಯ ನಿಂತಿರ್ರಿ, ನಿಮ್ ಜೊತೆ ನಾ ಇರ್ತೀನಿ। ನಮ್ ಕೆಲವು ನಾಯಕರು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವ್ರನ್ನು ನಮ್ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ। ಸಚಿನ್ ಅವ್ರ ಪಾಪ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಣ್ಣ ಇವ್ರಿಗೆ ಯಾರು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀ ಬಾಣ ಅಂತಂದಾಗ ನಾ ಬೇರೆ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿನ ತಾಯಿಂದಿರು ನಿಮ್ ಸಲಕ್ ಬಂದಿದ್ದೀನಿ। DC ಆಫೀಸಿಗೆ ಹೋಗ್ರಿ, ನೀವು ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ನಾನು ಬರ್ತೀನಿ, ಅಲ್ಲಿನೂ ಮಾತಾಡೋಣ। ಇದಕ್ಕೆ ಮುಂದಕ್ಕೆ ವರ್ಷೋಣ ಅಂತ ನಿಂದ್ರಿಸೋದು ಬೇಡ। 5 ತಿಂಗಳ ಪಗಾರ ನಮ್ಮ ಅಕೌಂಟ್ ಬೀಳತ್ತಾನ ಹೋರಾಟ ಮಾಡೋಣ। ये लेबर का समस्या एक इंसानियत दौर पे ये शर्मनाक काम है। कई को बोले तो ये हमारे पौर कार्मिकों को 5 महीने से पगार नहीं दिया गया है, और काम हम उनको सुबह 6 बजे से काम लेते हैं और पूरा काम लेते हैं, वो तो पगार नहीं दे सकते बोले तो हमको शर्म आना चाहिए। हमको मतलब पूरे कॉरपोरेटर वाले या कॉरपोरेशन कमिश्नर मेयर सभी को, अब मैं अपोजिशन लीडर होते हुए अपोज करता हूँ बोल के नहीं बात कर रहा हूँ मैं। जो लोग सुबह में 5:30-6 बजे आके काम करते हैं, जो सिटी क्लीन करते हैं, उनको पगार नहीं दे सक रहे बोलो तो ये शेम ऑन है। इसके लिए कल दोपहर से स्ट्राइक को बैठे हैं। जब स्ट्राइक को बैठे बोलते उनको पूछने कोई तैयार नहीं है। जब पगार नहीं दे सकते बोले तो उनको कोई काम ले सकते हैं उनके पास। तो स्ट्राइक बैठने के बाद पगार डालते बोले तो अच्छा बात नहीं है। अभी कमिश्नर से बात हुआ तो बोल रहे हैं सर 1 मंथ का सैलरी डाल रहा हूँ मैं, अभी नेक्स्ट और 1 मंथ का सैलरी नेक्स्ट वीक डालता हूँ बोल के बोल रहे हैं। पूछे तो यहाँ फंड नहीं है, पैसा नहीं है, तो ऐसा बोल रहे हैं। ये 5 महीने से लोग ये हमारे लेबर का पगार नहीं बोल तो कैसा पेट भरना, बच्चे हैं, घर का भाड़ा है, पेट कैसे चलना बोल के वो सवाल कर रहे हैं। और इससे लास्ट वीक उन्होंने हमारे पास आके पूछे थे सर कैसा करेंगे बोलो। हम प्रॉमिस करे थे उनको मंगलवार तक तुम्हारे को 1-2 महीने का सैलरी डालेंगे बोलते। मंगलवार जाके सैटरडे आया, उन्होंने वो भी बोले थे सर मंगलवार न को फ्राइडे तक हम वेट करेंगे, फ्राइडे को आप सैलरी डाले तो हम हैप्पीली पगार लेंगे। अगर आप फ्राइडे के दिन नहीं करे तो फ्राइडे दोपहर से स्ट्राइक को बैठे हुए हम हमारा बात पे नहीं रहने में से उन्होंने कर रहे हैं। उनका कोई गलती नहीं, ये हमारी गलती एडमिनिस्ट्रेशन की गलती है, ये मेयर की गलती है, ये कमिश्नर की गलती है, और ये जो रिलेटेड डिस्ट्रिक्ट DC का गलती है। और ये क्या है बोलो तो डेवलपमेंट का तो बात कुछ है नहीं, डेवलपमेंट तो कुछ कर रहे सकते नहीं, लेबर का पगार नहीं देख सक रहे बोलो तो ये पर्सनली मेरा ओपिनियन है कि मुझे तो शर्म आना है, मेरे को शर्म आ रहा है, तुमको आ रहा नहीं आ रहा मुझे पता नहीं है। और मैं अभी कमिश्नर से बात किया है, कमिश्नर लीव पे है, दूसरे कमिश्नर इंचार्ज पे, उनसे बात किया मैं, वो बोल रहे थे सर मैं भी बोल रहा हूँ, मैं ही कन्विंस कर रहा हूँ। तो नहीं हो, कन्विंस करने से मसला हल नहीं होता। उनको सैलरी डालना चाहिए, पगार डालना चाहिए। उन्होंने कुछ भीख नहीं मांग रहे, उनका पगार मांग रहे, उनका मेहनत का है, खून और पसीना मेहनत करके करे से वो पगार देना चाहिए। अगर आज उनको पगार नहीं मिला तो आने वाले दिनों में हम भी आके उनके स्ट्राइक करते हैं। सर फंड क्यों नहीं आ रहा है, क्या लगता है? क्या गारंटी कार्ड की वजह से फंड नहीं आ रहा
रहा है या फिर क्या समस्या क्या नहीं है? नहीं, अब सरकार में फंड नहीं बोल के बोल रहे हैं। अब ऐसे SFC TSP फंड आया तो उसमें तो पगार दे सकते थे, वो भी नहीं आया है। और टैक्स कलेक्शन नहीं हो रहा है, कुछ बड़े बड़े टैक्स पेंडिंग्स है। अब बड़े बड़े बोलो तो मैं उनका टैक्स जो डिफॉल्ट है उनका लिस्ट मेरे पास है, वो नाम नहीं बताना चाहूँगा। मेरे ख्याल से 2 करोड़ 3 करोड़ 8 करोड़ 15 करोड़ 13 करोड़ ऐसे मेन टॉप डिफॉल्टर लिस्ट है। उन लोग थोड़ा टैक्स भरे तो वो भी हो सकता है, मगर टैक्स कलेक्शन भी नहीं हो रहा है। और एक प्रॉब्लम हो रहा है, वो ERC आने के बाद पंचायती NA का वो नहीं होने से टैक्स कलेक्शन लेट हो रहा है, उस वजह से भी हो रहा होगा। तो लेबर का सैलरी नहीं दे सक रहे। मैं अभी रिक्वेस्ट की बात हो गया, मैं डिमांड करता हूँ, आग्रह करता हूँ, जितना जल्दी होता है उतना लेबर का पगार देना चाहिए। अगर नहीं देंगे तो हम भी उनके साथ स्ट्राइक पर बैठ के लेबर लोगों को और हमारे पौर कार्मिकों को न्याय दिलाते बोल के मैं आश्वासन देता हूँ। ನಾವು ಸುಮಾರು ವರ್ಷ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಮತ್ತು ನಾವು ಸುಮಾರು ವರ್ಷ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಡ್ರೈವರ್ಸು ಲೋಡರ್ಸು ಮತ್ತು ಕ್ಲೀನರ್ಸು 20-25 ವರ್ಷದಿಂದ ಸತತವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆದರೂ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಸಂಬಳ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಂಬಳ ತಗೋಬೇಕು, ಇಂಥ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಇದೆ ನಮ್ಮದು. ಆದರೆ ಈಗ ಜುಲೈ ಆಗಸ್ಟ್ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಅಕ್ಟೋಬರ್ ನವೆಂಬರ್ 5 ತಿಂಗಳ ಸಂಬಳ ಇಲ್ಲದೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಬಂದರೂ ಸಹಿತ ಇವತ್ತು ಕೊಡ್ತೀನಿ, ನಾಳೆ ಕೊಡ್ತೀನಿ, 2 ದಿನ ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ತೀನಿ, ಇದೇ ಹೇಳ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ನಮಗೆ ಸಾಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಎದುರು ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಇನ್ನೊಂದೇನೆಂದರೆ 2023 ಏಪ್ರಿಲಿಂದ 2024 ಮಾರ್ಚ್ವರೆಗೆ DAR ರೊಕ್ಕ VDAR ರೊಕ್ಕ 1,06,00,000 ರೂಪಾಯಿ ಇದ್ದುದನ್ನು ಲೆಕ್ಕಪತ್ರ ಮಾಡಿ ಖಾಲಿ ನಾಮಕಾವಸ್ಥೆ ಲೆಕ್ಕಪತ್ರ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ದುಡ್ಡು ಪಾವತಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಪಾವತಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ 6 ತಿಂಗಳಾಯಿತು. ಇನ್ನೊಂದೇನೆಂದರೆ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅಲ್ಲಿ ಲೇಬರ್ ಕಮಿಷನರು ಇವರಿಗೆ 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ 10 ಪೇಡ್ ಹಾಲಿಡೇ ಕೊಡಬೇಕಂತ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ರು ಸಹಿತ ಅದರ ವಿವರ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ತುಟಿ ಭತ್ಯೆ, ವಾರದ ರಜೆ, ಹಬ್ಬದ ರಜೆ ಯಾವುದನ್ನು ಆದೇಶ ಆದರೂ ಇವ್ರು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿದೆ ಗೊತ್ತ, ಈಗ ನಾವು ಎಲ್ಲ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು, ಲೋಡರ್ಸು, ಡ್ರೈವರ್ಸು, ಕ್ಲೀನರ್ಸು ಇವತ್ತು ಬೀದಿಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತಂದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಕಮಿಷನರು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಸಾಕಾಗಿದೆ ಸರ. ನಾವು ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಹಾಫ್ ಆನ್ ಅವರ್ದಲ್ಲಿ, ಅರ್ಧ ಗಂಟೆದಲ್ಲಿ ನಾವು DC ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ DC ಆಫೀಸ್ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಧರಣಿ ಅಲ್ಲಿ ಮೆಮೊಟಮ್ ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲೇ ಸ್ವಲ್ಪ ಮತ್ತು ಕುಂತು ನಾವು ಮತ್ತೆ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಬಂದು ಕುಂತಿರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.